जो माणूस रात्रीच्या अंधारात एकटाच फिरतो तो भूत असतो की माणूस? गोंधळलात ना? चला तर मग ऐकूया आजोबांकडून ती भन्नाट गोष्ट. आजोबा, त्या घरात कोण राहतं? ते भूत आहे का? मला भीती वाटते. रात्री कोणीच जात नाही तिकडे. अरे बाळा, भूत एवढी खरी असती तर आपण आधीच पळालो असतो. पण खरं सांगतो, काही वेळा काही लोक आपली भीतीच वापरतात. असंच काहीसं घडलं होतं एकदा विजयनगर मध्ये, जिथं सगळं गाव एका भूताला घाबरत होतं. पण त्या भूतामागे लपलेलं खरं रहस्य काहीतरी वेगळंच होतं. काय होतं रहस्य आजोबा? तर बाळा, तिथे एक जुनं पडलं घर होतं. रात्री त्यातून विचित्र आवाज यायचे, खडखडाट, ओरड आणि दरवाजाचं चर्र. गावकऱ्यांनी ठरवलं तिथं भूत राहत. गोष्ट आहे विजयनगरच्या जवळच्या एका लहानशा गावाची. महाराज, त्या घरातून भूताचा आवाज येतो. आम्ही तिथं जायलाही घाबरतो. रात्री ओरड ऐकू येते महाराज. आम्ही संध्याकाळीच घरात शिरतो. भूत विजयनगर मध्ये हे ऐकूनच मी थरथरलो. तेनालीराम, तुझ्या बुद्धीशिवाय हे रहस्य कोणी उकलू शकणार नाही. जा आणि त्या भूताचं खरं रूप शोधून काढ. महाराज, भूत नसेल, कुणीतरी हुशारीने फसवतोय. पण काळजी नका करू, हे भूत आज रात्री माझ्या समोर येणारच. तर तेनालीराम त्या गावात पोहोचला. दिवसभर त्यानं त्या घराभोवतीचे चिन्ह तपासली. पावलांचे ठसे, धुळीतील ओरढरे आणि पोकळ जमिनीचा आवाज. आणि मग त्यानं ठरवलं, आज रात्री सगळं उघड होईल. मध्यरात्री एक विचित्र आकृती त्या घरातून बाहेर आली. पांढरं कापड गुंढाळलेला माणूस आणि ओठातून आवाज, भूत. मी आहे या घराचं भूत. जो कोणी जवळ येईल त्याला घेऊन जाईन. तेनालीराम झाडामागे स्वतःशीच हसत पुटपुटतो. अरे देवा, या भूताला मी सांगायलाच विसरलो की घरातला मोठा खजिना अजून सापडलाच नाही. तेनालीरामचं बोलणं ऐकताच ते भूत थबकलं. त्याचा आवाज बदलला. लोभानं त्याचे डोळे चमकले. भूताचा वेश घेतलेला माणूस लोभी सुरात. काय म्हणाला? खजिना? कुठं आहे तो? अरे, तू तर भूतच आहेस ना, मग तुला खजिनाची काय गरज? की तू भूताच्या कपड्यांमागचं चोरटं माणूस आहेस? ऐकताच ते भूत थरथरलं. त्यानं आपल्या अंगावरचं कापड काढून टाकलं आणि समोर आला एक साधा चोर, जो लोकांच्या भीतीचा फायदा घेत घरातील वस्तू चोरत होता. चोर घाबरून हात जोडून गावकऱ्यांना म्हणाला, मला माफ करा, मीच भूत बनून लोकांना घाबरवत होतो. त्या घरातला खजिना शोधायचा होता मला. तेनालीराम, तू केवळ चोरच पकडलास असं नाही, तर गावकऱ्यांच्या भीतीवरही विजय मिळवलास. खरंच तुझ्या बुद्धीला सलाम. महाराज, भूत नसतात, पण भय पसरवणारे माणसं असतात. त्यांना पकडायला तलवार नाही, बुद्धी पुरेशी असते. वा आजोबा, म्हणजे तेनालीरामानं भूत पकडलं नव्हतं, तर लोभाचं भूत पकडलं. किती छान डाव होता त्याचा. मला आता कळलं, काही वेळा भीती खरी नसते, फक्त लोकांनी ती मोठी केलेली असते. शाबास बाळा, आयुष्यात अशी अनेक भूत भेटतील. काही अंधश्रद्धेची, काही खोट्या भीतीची, काही लोभाची. पण जेव्हा आपण डोकं शांत ठेवतो आणि नीट निरीक्षण करतो, तेव्हा सत्य नेहमी समोर येतं. कशी वाटली आजची गोष्ट? गावाच्या त्या झोपडीतली शांतता आणि तिच्या मागचं रहस्य. कधी कधी जे भूत वाटतं ते खरं तर आपल्या भीतीचं रूप असतं. आजच्या गोष्टीतला बोध साधा आहे. अंधश्रद्धेपेक्षा विचार मोठा आणि भीतीपेक्षा धैर्य मजबूत असतं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण ही गोष्ट शेअर करा. आपल्या आजोबांच्या गोष्टींचा परिवार खूप वाढत आहे, त्यात तुमचाही खारुताईचा वाटा असून द्या. मग अजून अशा सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. पुन्हा भेटू पुढच्या गोष्टीत. तेवढ्यात हसत राहा, शिका आणि विचार करत राहा, कारण बुद्धी वापरली तर गोष्ट नेहमी सुखांत होते. शाबास.